हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज वेगळी अशी रेसिपी आणलेली आहे तुमच्यासाठी. तर बघू शकता, आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवतो, उत्तप्पा बनवतो. तर आज मी नारळ आणि रव्याचा आहे ना छान असा डोसा बनवलेला आहे, उत्तप्पा बनवलेला आहे. तुम्ही ह्याला आहे ना कोकोनट डोसा बोलू शकता. खूप सुंदर लागतो खायला आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवायची आणि हेल्दी आणि पौष्टिक आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. इथे ना जाड रवा घेतलेला आहे, 2 वाटी रवा घेतलेला आहे, बघू शकता. इथे कोणतंही तुम्ही ना वाटी छोटी मोठी कोणतंही तुम्ही जसं तुम्हाला जमेल तशी घेऊ शकता. इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे ना इथं ओला नारळ आहे ना, छान त्याचं वरचं आहे ना हे वरचा भाग सगळा काढून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक पीस करून आहे ना आपण मिक्सरला पाणी टाकून आहे ना छान असं एकदम बारीक करून घ्यायचं. आता इथे मी आहे ना रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी आहे ना दही टाकणार आहे, बघू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे. आपला रवा जेवढा भिजेल ना तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. रवा जेवढा भिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आणि साईडला ठेवून देऊयात. एक 10 मिनिट छान असं रवा आपला चांगला भिजून घ्यायचा. आता इथे मी आहे ना नारळ छान असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला, बघू शकता. अगदी बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे. तर इथे आपलं आहे ना रवाही बघा किती छान असा आहे, फुगलेला आहे, मस्त असं फुललेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि जे नारळ आपण जो घेतलेला मिक्सरला बारीक करून ते टाकून घेऊयात. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा छान असं आहे ना मिक्स करून घेऊयात. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मिश्रण आपलं आहे ना हे पातळ होईल. गरज लागेल तेवढंच पाणी टाकायचं. छान असं मिक्स करून घेऊयात. बघू शकता मस्त असं किती असं हलकं फुलकं छान असं रवाही आपला छान असा भिजलेला आहे, फुललेला आहे मस्त. तर हे आपण अजून 10 मिनिट आहे ना साईडला ठेवून देऊयात, बघू शकता. आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना हे छान असं एक आहे ना फिरवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं सगळं व्यवस्थित असं मिश्रण आपलं एकजीव होईल. थोडं थोडं करून छान असं मी आहे ना हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता. मस्त असं एकदम हलकं फुलकं असं आपलं डोशाचं बॅटर आहे ना तयार झालेलं आहे. आणि पळी घेतलेली आहे आणि पळीच्या साहाय्याने ना एकाच दिशेने ना छान असं आहे ना हे 5 मिनिट आहे ना आपण फेटून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ह्याच्यात आहे ना अशी हवा भरलेली हवा जाते आणि मग बॅटर आपलं आहे ना छान असं फुललं जातं. मग डोसे आपले मस्त असे स्पॉन्जी होतात, बघू शकता मस्त असं. आता इथे मी तवा गरम केलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि जेवढं आपल्याला डोसा बनवायचा आहे तेवढं आहे ना ह्याच्यावरती डोशाचं जे मिश्रण आहे ना ते टाकायचं आणि एकदम पातळ असा आपण डोसा आहे ना टाकून घेणार आहे. आता वरतीचं सुकलं की लगेच आपण आहे ना पलटी करून घ्यायचं आणि हा डोसा आहे ना दोन्ही साईडून आहे ना आपण छान असा भाजू शकता किंवा एका साईडूनही भाजू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. पण मी दोन्ही साईडून भाजलेले आहे, बघू शकता. एकदम पातळ असं झालेलं आहे. मस्त असा आपला कोकोनट डोसा आहे ना इथे तयार होतोय, पाहू शकता. आणि आपण नेहमीच डाळ तांदूळ किंवा मुगाचे डोसे बनवतोच, असे वेगवेगळे प्रकारचे डोसे आपण बनवतो खातो. पण ह्या पद्धतीने कोकोनट डोसा बनवून बघा, खूप सुंदर लागतो. आणि छान असा पलटी करून घेऊयात, बघा मस्त असा डोसा आपला झालेला आहे. आता आपण ह्याच्यासाठी चटणी बनवूयात. इथे मी
खोबरं घेतलेलं आहे, मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत, कोथिंबीर टाकायची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, छोट्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे छान असं आहे ना मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. आता इथे मी ना उत्तप्पा बनवून दाखवणार आहे. आपण आहे ना उत्तप्प्याचं बॅटर ह्याच्यावर टाकलेलं आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, थोडीशी मिरची पावडर टाकायची, मस्त असा दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही सुंदर लागतो असा आपला हा उत्तप्पा, कोकोनट उत्तप्पा. आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. हे बघा इथे आपली चटणी ही तयार आहे, एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तर चटणी वाटताना ना माझ्याकडे लक्षात नव्हतं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि छान असं आपण ह्याला आहे ना तडका देऊयात. तर तडका पॅनमध्ये ना इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आपल्याला ही फोडणी देताना ना मोहरी आपली छान अशी तडतडली पाहिजे, म्हणजे खमंग अशी फोडणी भेटते. आणि आपण चटणीवरती ओतून घेऊयात. बघू शकता मस्त अशी आपली चटणी झालेली आहे. इकडे आपला उत्तप्पाही झालेला आहे. छान दोन्ही साईडून आहे ना अलटी पलटी करून भाजून घ्यायचा. पाहू शकता कोकोनट रवा डोसा आणि उत्तप्पा आपला तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने तुम्हीही कोकोनट रवा डोसा नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.